माझं बालपण रंगभूमीवरच गेलं. तेव्हा लहान असताना आम्ही नाटकात विंगेत येणं किंवा नाटकामध्ये काही भाग घेणं. आता ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जरा 2-3 मालिकांमध्ये बिझी असल्यामुळे स्टेजवर येता आलं नाही. बरीचशी थिएटर आता बरी होत आहेत. ह्या पिढीकडनं सुद्धा खूप काही घेण्यासारखं आहे, पण ह्या मुलांपुढे कुणी आदर्श नाही आहेत. पण ते नाही, आम्ही एवढे मोठे नाही आहोत. थिएटरचं साऊंड सिस्टीम बरोबर नसल्यामुळे आता मला माईक लावायला लागतात. तुमचे सहकलाकार तंत्रज्ञ सुद्धा हे खूप चांगले लागतात. एक जरी कुसका आंबा त्यात असला तरी सगळं बिघडतं. इतकं ते आम्हाला जपतात. मग आम्हालाही वाटतं नाही मग कुठेही प्रयोग लावा, आम्ही करतोय. मुख्य करून दौऱ्यांवरती आम्हाला जास्त जाणवतं. अगं ताई वगैरे पूर्ण मला अजूनही मी स्टिल इन टू दॅट प्रोसेस की कसं करू मी. मॅगझिन्स वगैरे असं असतात ना, त्याच्यातनं पण छोट्या छोट्या गोष्टी शोधून मला असं व्हायचं की याच्यातनं काय सापडणार की आपण नुसतं रील्स रोल करतो, पण ताई म्हणजे छोट्या छोट्या टेकेट वगैरे आपण ओव्हर कॉन्फिडेंट नाही म्हणू शकत बिकॉज कारण त्यांना माहिती आहे कसं पहिलं नाटक आहे. बॅकस्टेजला असतो तो गिरीश सर असं सगळं सांगत असतात, सो ते इतकं भारी वाटतं ना की गिरीश सर आम्हाला सांगतात अरे यार आता हे शिकवावं लागणार का. हे पण हे इतक्या वेळा ऐकलंय ना, मी एक चूक ना अनेकदा केली आहे. आपण पेपर वाचायचो, पण आता आपण मुलांना कसं सांगणार पेपर वाचा. तसं पालक त्याला जबाबदार नाही, तसं जी कुठली तरी यंत्रणा असेल त्यांनी ह्या गोष्टी नाही आणता कामा. हाय, मी प्रांजली. मुंबई समाचारच्या कॅन्डिड गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. म्हणजे मी नुकतंच एक नाटक बघितलं, आता थांबवायचं कसं. ज्वलंत विषयावरचं अत्यंत विचारप्रवर्तक असं हे नाटक आहे. प्रत्येकाने बघायलाच हवं. आणि सगळ्यात छान गोष्ट ही की आता त्या नाटकाची कलाकार मंडळी आपल्या सोबत आहेत. आपण स्वागत करूयात. सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी फणशीकर ताई आणि ऐश्वर्या शेटे. खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई समाचारमध्ये. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. प्रत्येक प्रयोग म्हणजे बरेचसे प्रयोग हाऊसफुल होत आहेत, सगळ्यांना आवडत आहेत आणि एक आभार तुमचे पूर्ण टीमचे की अशा विषयावरचं नाटक तुम्ही इतक्या छान पद्धतीने सादर करतायत. तर खूप खूप अभिनंदन आणि आभार. सुकन्याताई, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की रंगभूमी तुमच्यासाठी नवीन नाहीये, पण इतक्या वर्ष म्हणजे मालिकांमधून भेटत आलात, पण आता रंगभूमीवर आलात, तर ही प्रोसेस कशी एन्जॉय करताय? मला असं वाटतं खरं तर हा प्रश्न जास्त करून जान्हवी ताईला पहिल्यांदा विचारायला पाहिजे, कारण ती आम्हालाही खूप सिनियर आहे, ज्येष्ठ आहे. आमच्यापेक्षा जास्त तिने नाटक केलेलं आहे, नाटक बघितलेलं आहे आणि ती 12 वर्षांनी पुन्हा आज रंगभूमीवर काम करते. मला रंगभूमीवर कसं वाटतं म्हणजे मी जन्माला इथे नाही आले, पण माझं बालपण रंगभूमीवरच गेलं. म्हणजे आधी सुरुवातीची जी माझ्या वडिलांची म्हणजे नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांची जी नाटकं होती, तेव्हा लहान असताना आम्ही नाटकात विंगेत येणं किंवा नाटकामध्ये काही भाग घेणं असंही व्हायचं. करता करता नाटकातल्या भूमिका, प्रमुख भूमिका करायला लागले आणि नंतरची 20-25 वर्ष नाट्यसृष्टीतच होते. आता ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जरा 2-3 मालिकांमध्ये बिझी असल्यामुळे स्टेजवर येता आलं नाही. पण या नाटकाच्या रूपाने मी पुन्हा या रंगमंचावर पदार्पण केलं आणि ह्याचा मला खूप खूप आनंद होतोय की जे मी आधी करत होते तिथे मी पुन्हा मूळ जागी परत आले. आणि ह्या नाटकाने तर खूप आनंद दिलाय. माझी भूमिका, माझे सगळे सहकलाकार अतिशय आनंद, सगळेजण एकमेकांना सामावून घेतात, एकमेकांना समजून घेतात. म्हणजे आमच्या भूमिकाही सगळ्या तशाच आहेत, परंतु कलाकार म्हणून सुद्धा आणि सहकलाकार म्हणून सुद्धा आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेतो, एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. मी जवळजवळ 10 वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करते. रंगभूमीपासून लांब आम्ही कधीच जाऊ शकत नाही, कारण खरं बघायला गेलं तर रंगभूमी म्हणजे आम्ही जिथे शूटिंग करतो ती सुद्धा आमची रंगभूमीच म्हणायला पाहिजे. फक्त नाटकामध्ये काम करताना 1000 प्रेक्षक समोर असतात आणि जेव्हा आम्ही मालिकांमध्ये काम करतो किंवा सिनेमांमध्ये काम करतो तेव्हा एकच आम्हाला माणूस टिपत असतो आणि तो आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचवतो, एवढाच फरक आहे. पण आता आपलं नाटक सुद्धा लाखो लोकांपर्यंत पोहोचतं की आज फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा आम्ही जाऊन प्रयोग करतो आणि भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी प्रयोग करतो की आज हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, अशा ठिकाणी कलकत्ता आहे, अशा ठिकाणी जाऊन आपले मराठी प्रेक्षक तिकडे तयार झालेत आणि त्यांच्यासमोर आम्ही नाटक सादर करतो, जे पूर्वी होत नव्हतं. जे पूर्वी फक्त महाराष्ट्रातच सीमित होतं किंवा महाराष्ट्रात बाहेर जर कुठे जायचं झालं तर खूप परिश्रम त्याला पडायचे, पण आता ते सगळं सहज होतंय. हा महत्वाचा मला मुद्दा वाटतो. त्यातूनही मध्यंतरीच्या काळात का बंद केलं होतं की प्रेक्षक थिएटरकडे येत नव्हते किंवा
थिएटर्स चांगली नाही, अजूनही संपूर्णतः बदल झालेला असं नाही, पण त्यातल्या त्यात बरीचशी थिएटर आता बरी होत आहेत, निदान आम्ही सांगितलेलं ऐकतायत, नीट करण्याचा प्रयत्न तरी करतायत. तर त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक यायला लागले. तुम्ही आज बघाल की आज जवळजवळ 10 नवीन नाटकं आली आहेत आणि ती सगळी नाटकं खूप चांगली चालली आहेत. प्रेक्षक अगदी कधी कधी शो हाऊसफुल करतात, पण येतात, म्हणजे ती ऑडेला सुद्धा येतात. आता परवा आमचा मंगळवारी आम्ही शो लावला होता ठाण्याला, पण तो हाऊसफुल शो केला. जे पूर्वी होत नव्हतं, जे मध्यंतरीच्या काळात सगळं बंद झालं होतं, तो आता हाऊसफुल शो गेला. किंवा काल आम्ही मुलुंडला शुक्रवारी रात्रीचा प्रयोग लावला, पण तो सुद्धा आमचा जवळजवळ हाऊसफुल होता. म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड लागला नाही एवढंच, पण तो झाला असता. म्हणजे प्रेक्षक येत आहेत, आता प्रेक्षकांना आवडत आहेत. एकतर खूप वेगवेगळे विषय येत आहेत. म्हणजे पूर्वी असं होतं, मला असं वाटतं जान्हवीताईला पटेल की गद्य किंवा पद्य अशीच नाटकं होती आणि प्रायोगिक. पण आता इतके विषय वेगळे येत आहेत ना, आणि वेगवेगळे प्रयोग होत आहेत. म्हणजे कोणी सेटिंग म्हणून एलईडीच लावतायत, तर कोणाचा विषय इतका वेगळा आहे. आणि आता तुम्ही बघाल की सचिन खेडेकर आहे, आपली स्पृहा आहे, स्वानंदी आहे, सुमित राघवन आहे, चिन्मय, हे सगळे परत नाटकाकडे आम्ही आलोय आणि पुन्हा नवीन नाटकं येत आहेत. आम्हाला पण एक वेगळं वाटतं आणि ह्या मुलांबरोबर काम करताना आम्हाला खूप मजा येते की ह्या पिढीकडनं सुद्धा खूप काही घेण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे मेहनत. आम्ही पण केली नाही असं नाही, पण आम्हाला कोणीतरी सांगणार तरी होतं. आम्ही त्यांच्याकडे आम्हाला आदर्श होते, त्यांच्याकडे बघून आम्ही करत गेलो, शिकत गेलो. पण ह्या मुलांपुढे कुणी आदर्श नाहीयेत. पण ते नाही, आम्ही एवढे मोठे नाही आहोत, आम्ही एवढे मोठे नाहीत, पण त्यांची जी जिद्द आहे की त्यांची मेहनत घेण्याची जी अजून सुद्धा, म्हणजे आता आमचे 34वा प्रयोग आहे आमचा, 35वा, पण तरी सुद्धा ती दोन्ही मुलं त्यांचं जे महत्वाचे सीन आहेत ते तिकडे जाऊन, लाइटिंग झालं की तिकडे जाऊन ते घोकत असतात, अजूनही घोकत असतात. आणि प्रत्येक वेळेला यातून आजचा सीन बरोबर झाला हे विचारणं, हे केवढं मोठं आहे. मी याची कल्पना त्यांना येत नसेल, पण आम्हाला माहितीये कारण आम्ही याच्यातून गेलोय. पण ते अजूनही त्यांना वाटणं की नाही, हे जे अपूर्णत्व आहे ना, हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. मला सगळं येतंय हे म्हटलं की गेलं. तर हा मला महत्वाचा खूप फरक जाणवतो जेव्हा मी इथे काम करतो. किंवा तंत्रज्ञानमध्ये सुद्धा खूप फरक झालेला आहे की आता आम्हाला माईक लावायला लागतात. म्हणजे हे एका अर्थी चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे की थिएटरचं साऊंड सिस्टीम बरोबर नसल्यामुळे आता आम्हाला माईक लावायला लागतात. पण तो माईक असल्यामुळे आम्ही विस्पर केला तरी सुद्धा लोकांपर्यंत पोचतं, आमचे श्वास सुद्धा लोकांपर्यंत पोचतात. तर हा सुद्धा फायदा आहे. दोन्ही फायदे तोटे दोन्ही आहेत त्याच्यात, की अगदी आपल्याला जोर जोर ओरडावं लागत नाही, आपण कमी आवाजात बोललो तरी सुद्धा लोकांपर्यंत पोचतं. त्यामुळे फरक तर आहे आणि खूप छान वाटतंय. जसं ती म्हणाली की एकतर मुळात तुम्हाला ना नाटकात काय किंवा मालिकांमध्ये काय, तुम्हाला टीम चांगली लागते, तुमचे सहकलाकार, तंत्रज्ञ सुद्धा हे खूप चांगले लागतात, तरच तुम्ही ते शेवटपर्यंत नेऊ शकता. एक जरी कुसका आंबा त्यात असला तरी सगळं बिघडतं. त्यामुळे सगळे आम्ही प्रयत्न करत असतो, आहोतच सगळे, पण हा जे काय आहे म्हणजे हा टचवूड, म्हणजे जे काय ते तोंडावर बोलायचं, मोकळं व्हायचं, पुढे जायचं. आतापर्यंत अशी वेळ कधी आलीच नाही मुळात. कारण काय, एकतर ही ज्येष्ठच आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे ती ताईच आहे आमची सगळ्यांची, त्यामुळे तिला मान, आदर, प्रेम सगळंच आहे. ती मुळात ती सुद्धा तशीच आहे. म्हणजे ती सुद्धा मागे जे होतं, जे ते सगळं विसरून ती आमच्यात सामावून गेली. तर हे खूप महत्वाचं असं मला वाटतं. किंवा डॉक्टर गिरीश हो, हे मी त्यांच्याबद्दल प्रेम, आदर हे सगळं आहेच की, पण तो आपण पण द्यावा लागतो. आणि ह्या मुलांकडे पण तेच आहे की ते सुद्धा आम्हाला तितकाच आदर देतात आणि म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर, प्रेम वाटतं. पण जसं आपण म्हणतो ना की आपल्या व्यक्तीला आपणच आदर आणि मोठं करायचं असतं, तरच बाहेरची व्यक्ती त्यांना आदर आणि मोठं करू शकते. तर तेच आमच्या इथे आहे आणि ते प्रेम आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. आणि आम्हीच नाही तर आमचे सगळे बॅकस्टेज वर्कर सुद्धा, ते सुद्धा इतके चांगले आहेत की आमचा रंगभूषाकार, वेशभूषाकार, आमचा जो निर्मिती सगळी सांभाळतो तो निलेश, आमचा दीपक,
हे जे आणि निर्माते आमचे निर्माते सुद्धा आम्हाला अक्षरशः फुलासारखं जपतात. म्हणजे काही कुठे कमी पडू देत नाही. आमच्या तोंडून एखादा शब्द निघाला लगेच करून टाक, लगेच दुसऱ्या वेळेला हजर असतं ते. इतकं ते आम्हाला जपतात. मग मग आम्हालाही वाटतं नाही नाही मग कुठेही प्रयोग लावा, आम्ही करतोय. आणि मुळात आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की नाही आपण नाटक घेतलंय, कारण गिरीश लोकांची एक मालिका आधीच चालू होती, त्यामुळे ते ऍडजस्ट करून आम्ही तारखा घेतो. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाटकाला आपण प्राधान्य द्यायचं, कारण त्याला खूप छान प्रतिक्रिया लोकांकडनं येतात, रिस्पॉन्स येतोय आणि ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे ही जेव्हा सगळी भट्टी तयार होते ना, किंवा आता आमचं वेशभूषाकार पण आहे, म्हणजे कुठेही असले तरी सुद्धा हे सगळेच हे मुलं ना आम्हाला असे खूप जपतात. मुख्य करून दौऱ्यांवरती आम्हाला हे जास्त जाणवतं. दौऱ्यावर आम्ही गेलो ना की आमची मुलं आमची खूप काळजी घेतात, पण दौऱ्याचे आव्हानं वेगळी. वेगळी आहेत. त्यामुळे आणि आम्ही बसने प्रवास करतो, त्यामुळे ही मुलं आमची खूप काळजी घेतात. तेव्हा हे सगळं जर एकत्र असेल ना, तर त्या सगळ्या ज्या आपण आताची भाषा आहे ती वाईब्स, ते वाईब्स सगळ्यांचे पॉझिटिव्ह आले ना की ती कलाकृती चांगली होणारच, ह्याबद्दल प्रश्नच नाही. आणि अर्थात संदीप दंडोते आमचे लेखक दिग्दर्शक, त्यांचं लिखाण, त्यांचं दिग्दर्शन, की त्याच्यामुळे एक वेगळंच अजून वेगळ्या स्तरावर गेलंय आमचं, असं मला वाटतं. लोकांना माहित नसलेला विषय अचानक हो. समोर आला. म्हणजे विषय आतमध्ये असलेला ह्या आमच्या नाटकाद्वारे बाहेर आलेला की सगळे म्हणतात की आता हा विषय खरंच आहे. आणि आम्हाला खूप जण सांगतात. कनेक्ट होत हो. आहेत लोक, की म्हणजे बोलत नाहीत लोक, पण हो. असा विषय जेव्हा मांडला जातो तेव्हा कुठेतरी त्याला वाचव. पण त्यांनी तर खूप कौतुक केलेलं आहे तुमच्या दोघांचं. तर तुमचा अनुभव काय आहे, काय काय शिकायला मिळतं, काय काय टिप्स मिळत असतात? अरे खूप शिकायला मिळालं. त्या म्हणतात की आदर्श त्यांचे पण आमच्यासाठी त्यांना असं वाटतंय की नाही आहेत, पण ते आमच्यासाठी खूप मोठे आदर्श आहेत. जान्हवीताई, गिरीश सर, सुकन्याताई. बिकॉज एकतर म्हणजे ना मी आधी असं मॅम वगैरे असं म्हणायची दोघींना किंवा सरांना वगैरे, सर वगैरे. तर ते अगं ताई म्हण पहिले तिथेच कम्फर्ट लेवल त्यांनी, म्हणजे असं नको करू वगैरे. तरी मी आहो जाओ करायचं तर अगं आहो जाओ का म्हणलं, मला सवय. एकतर तुम्ही एवढे मोठे आहात, कुठल्याही मोठ्या कलाकाराला मॅम आणि म्हणजे रिस्पेक्ट न देणं हे मुळातच मला पटत नाही, कारण ते इतके वर्ष काम, माझं जेवढं वय नाहीये तेवढं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. सो माझ्यासाठी ते आर लाईक आयडल. मी त्यांच्याकडे असं बघत मोठी झालीये, त्यामुळे त्यांना रिस्पेक्ट न देत असं अगं ताई वगैरे बोलणं मला अजूनही मी आय एम स्टील इन टू दॅट प्रोसेस की कसं करू मी. पण ते इतकं शिकवतात आणि रिहर्सल्स मध्ये आय फील ती स्पेसिफिकली संदीप सरांनी, आमचे डिरेक्टर ताईंनी कम्प्लिटली फोकस केला होता आमच्या दोघांवरही, स्पेशली माझ्यावर. जे काही महत्वाचे सीन आहेत कसं एक्सप्रेस करायचं, ताईंचा एवढा अनुभव आहे. जान्हवी ताई छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढायच्या, इतकं छान वाटायचं ना की अरे ताई ना, मी एक ताईचं ऑब्झर्व केलं होतं, जान्हवी ताईचं, की ते मॅगझिन्स वगैरे असं असतात ना, त्याच्यातनं पण छोट्या छोट्या गोष्टी शोधून, मला असं व्हायचं की याच्यातनं काय सापडणार आहे, पण तिला सापडायचं ताईला, आणि ते मला खूप युनिक वाटायचं. या सगळ्या असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने जागा शोधून काढणं किंवा गोष्टी नाटकाशी रिलेटेड, आपल्या कॅरेक्टरशी रिलेटेड इतकं काय काय शोधून काढणं, मला असं झालं की हे खूप शिकण्यासारखं आहे. की आपण नुसतं रील्स रोल करतो, पण ताई म्हणजे छोट्या छोट्या टेकेट वगैरे अनेक गोष्टी काय 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 घेऊन आली होती ती. मला इतकं भारी वाटायचं बघून, असं की हे आपल्याला सुद्धा जमलं पाहिजे, की छोट्या छोट्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. आणि हो, मी अजूनही ताई म्हणतात तर मी थोडी कॉन्फिडेंट आहे, पण ओव्हर कॉन्फिडेंट नाही म्हणू शकत. बिकॉज कारण त्यांना माहितीये कधी कधी आपण प्रत्येक वेळेला आपला शो सेम नाही जाऊ शकत. कधीतरी आपलं लो जातं, अप जातं, टोटली अपॉन द एनर्जी. प्लस ऑडियन्सचा साथ पण खूप महत्वाचा आहे. जेव्हा ऑडियन्स आपल्याला साथ देतं तेव्हा खूप भारी वाटतं, आणि म्हणजे आपोआपच अजून एनर्जी लागते आपली. सो ते सगळं वेगवेगळं एक्सपिरियन्स करायला मिळतोय. स्पेसिफिकली मी फक्त मालिका करून आली आणि माझं पहिलं नाटक आहे, त्यामुळे टोटल वेगळा एक्सपिरियन्स आहे. कारण ऑडियन्सच्या ह्याच्यावरनं पण आपलं परफॉर्मन्स कसं होतं हे पण खूप डिपेंड करतं. हे मला खूप जाणवायला लागलंय हळूहळू. एनर्जीज लगेचच्या लगेच लोक येऊन सांगतात. हो, लगेचच्या लगेच एक्झॅक्टली. आणि नाटकाच्या मध्ये ना आम्ही कधी कधी बॅकस्टेजला असतो, तो गिरीश सर असं सगळं सांगत असतात, मागे ते शिकवत असतात की "वा, हे छान घेतलंस, आता इथे आहे ना, हे मागच्या वेळेला असं घेतलं होतंस, आता हे असं घेऊन बघ." सो ते इतकं भारी वाटतं ना की गिरीश सर आम्हाला सांगतात, म्हणजे समोर नाही एवढं. कारण कोणी ना जनरली, आय एम व्हेरी लकी की मला असे सिनियर आर्टिस्ट मिळालेत, कारण नाही मिळत सगळ्यांना असे, नाही भेटत सगळ्यांना असे सिनियर आर्टिस्ट. बिकॉज
करेक्ट करणारं कोणी नसतं, चुका दाखवणारं असतं फक्त, की चुका दाखव, पण ते चुका दाखवून करेक्ट करणारे खूप कमी आहेत. आणि आय एम लकी की मला त्यातल्या मी टीम मध्ये काम करते आता. आणि म्हणजे खूप भारी वाटतं, कारण अनेकदा लोक असं क्रिटिसाइज करून गेलात, खूप क्रिटिसाइज करून गेलात, पण ह्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. आणि तेवढे पेशन्स, असं नाही म्हणत कधी कोणी की अरे यार आता हे शिकवावं लागणार का, हे पण हे इतक्या वेळा ऐकलंय ना, ह्यांच्यामध्ये एवढे पेशन्स, इतकं भारी वाटतं. आणि मग जी लोक बोलतात ना, म्हणजे बोलल्यात ज्यांनी आधी हे सगळ्या गोष्टी सांगून झाल्यात की आता हे शिकवायचं का इथून, अच्छा आता 13 टेक ही तर कन्फर्म. मला असं होतं की तुम्ही ह्यांना भेटा प्लीज, हे तुमच्याहून इतके एक्सपिरियन्स्ड आहेत, इतके काय म्हणे सिनियर आहेत, आणि ते आम्हाला कधी वैतागत नाही, ते आम्हाला समजून. आणि मी एक चूक ना अनेकदा केली आहे या एक स्पेसिफिक वाक्य आहे जे गिरीश सर मला वारंवार 35 प्रयोगातले किमान 30 प्रयोग त्यांनी मला ते वाक्य हे असं घे, हे असं घे सांगेल, पण कधीच चिडले नाहीत, कधीच ताई चिडल्या नाहीत, किंवा कधीच जान्हवी ताई पण कशी अरे अरे हे काय करते, असं कधीच नाही झालं. त्यामुळे येस, आय एम क्वाईट ब्लेस्ड आणि आय एम व्हेरी हॅपी. टेक्नॉलॉजीचा गैरवापर आणि पेरेंटिंग वगैरे पालकत्व ह्याकडे तुम्ही कसं बघता? कारण खूप चांगला विषय आहे आता. कारण आजकालच्या मुलांमध्ये ना, खरं तर आपण मुलांना दोष देऊन चालणार नाही, पालकांना पण ती जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. आपण असं म्हणून चालणार नाही की जेन्झी आहे तर ही अशी पिढी आहे. नाही, आता काय झालंय माझ्या पिढीपर्यंत, म्हणजे मला आता मुलगी आहे ती 24 वर्षाची आहे, पण तिच्या पिढीपर्यंत मी समजू शकते की पालकांची काही चूक नाहीये. आय मीन पालकांमुळे असं होतं वगैरे असं. पण आता मला असं वाटतं ना, की ह्याच्यामध्ये फक्त पालकांची चूक आहे असं आपण नाही म्हणू शकत. कारण आजूबाजूला सुद्धा ना इतक्या गोष्टी घडतायत, आणि मुलांना कुठल्या कुठल्या गोष्टींपासून तुम्ही लांब ठेवणार आहात. आणि काय त्यांच्याकडे आता टॅब असणं, मोबाईल असणं हे गरजेचं झालंय. कारण मुळातच शाळेकडून किंवा क्लासकडून त्यांना मेल येत असतात. हो. हे सगळं तुमच्या टॅब आणि याच्यावरतीच चालतं. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आई वडील झटत असतात. त्यांना नोकरी केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्यांना लाखो रुपयांची नोकरी करावीच लागते, कारण प्ले ग्रुप पासून 2-2.5 लाख रुपये खर्च असतो. म्हणजे मुलांना चांगलं शिकवायचं आहे मला, तर मला काम करण्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि मग त्या वेळेमध्ये मुलं काय काय बघतात, तो कसा कंट्रोल ठेवणार आई वडील. दुसरी गोष्ट, जेव्हा आता आम्ही ज्या मुलीला माझ्या वाढवलं, मी त्याच्यावरूनच सांगू शकते. त्यावेळेला आम्ही प्रत्येक वेळेला तिला माझ्या बरोबर आम्ही कुठे पार्टीला जायचो तिथे घेऊन जायचे, की एटिकेट्स कळले पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण घेऊन जातो. किंवा मुलांना एक एकटं मूल असतं, त्याला समाजामध्ये वावरता आलं पाहिजे. ते एकटं आहे म्हणजे लाड केले जाणार नाही. तिचं तिचं जेवण तिने घ्यायला पाहिजे, तिचं तिचं. ह्याच्यासाठी किंवा आमचे मित्र कोण आहेत, आम्ही कुणामध्ये वावरतो, आम्ही तिकडे काय करतो, हे तिला कळलं पाहिजे. तर ती उद्या आम्हाला येऊन सांगेल की माझे हे मित्र आहेत, मी त्यांच्या बरोबर आहे असं. पण आता गंमत अशी आहे ना, की बाहेर सुद्धा अशा गोष्टी चालतात की ते मुलांनी बघूच नाही असं वाटतं पालकांना सुद्धा. पण त्याचा नाईलाज असतो. त्यामुळे फक्त आता पालकांना दोष देण्यात पण अर्थ नाहीये. आता आपण नुसतं समजा बातम्या बघायला, आपण म्हणतो की आपल्याला पूर्वी सवय होती पेपर वाचायचं, आपण पेपर वाचायचो. पण आता आपण मुलांना कसं सांगणार पेपर वाचा? पेपरमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी असतात. आपल्या एवढे आपल्याला ऐकून बातम्या बघायला बसायचे की नाही, तुम्हाला कळलं पाहिजे आजूबाजूला काय चाललंय. आता मग त्याच सगळ्या बातम्या असतात. म्हणजे नुसतं पालकांचंच नाही, आता हे समाज त्यांच्यावर परिणाम करतो. त्यामुळे किती किती कुठल्या कुठल्या गोष्टींपासून तुम्ही लांब ठेवणार प्रयत्न करता, तरी सुद्धा तुम्ही आता बघाल बरेचसे पालक हे हाऊस स्कूलिंग करतात, होम स्कूलिंग करतात, किंवा संस्कार वर्गांमध्ये घालतात, लायब्ररी जॉईन करतात. आता खूप, किंवा जंक फूड खायचं नाही, हे परत आलंय. हे सगळं परत आलंय. त्याला थोडं वेळ लागेल, पण आलंय. मी तेच म्हणत होते, मुलांनी काय बघायचं हे त्यांचं आधी ती लहान असतात, परंतु समोर दिसतच आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जशी झालेली, युट्यूबवर तुम्ही दुसरे सगळे ह्याचे व्हिडिओ सुद्धा समोर येतात. तर मुलं ती बघण्याचं त्यांना आकर्षण होणारच. ते आकर्षण कसं होणार नाही, तर त्या तंत्रज्ञानावर कंट्रोल कसा होईल. हे जे युट्यूब आणि बाकीच्या ह्याच्यातनं जे मुलांच्या समोर होतं, जरी ते चाइल्ड लॉक केलं तरी असा कंटेंट मुलांसमोर येतो, आणि ते बघून त्याला ती आसवतात की अजून बघूया, अजून बघूया. हे त्यांच्यासमोर न येणं, जसं पालक त्याला जबाबदार नाही, तसं जी कुठली तरी यंत्रणा असेल त्यांनी ह्या गोष्टी
नाही आणता कामा. सगळ्या पब्लिक जे केलं जातं ना ते नाही करता कामा. जसं की काही देशांमध्ये ban केलेलं आहे. हा. म्हणजे समाजाने दिलेलं बंधन म्हणून या गोष्टी त्यांच्या हातात न पोचणं हे झालं पाहिजे. आता ते मध्ये गेम आला होता, ते गेमच्या मागे 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 जात मुलं सुसाईड साठी जात होते. हा, म्हणजे हे ते त्याचंच हे होतं ना. तशाच गोष्टी मुलांना हे करणारे आहेत. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात आमच्या बरोबर. तुम्हाला शुभेच्छा देते की अजून म्हणजे हाऊसफुल होत जाऊ आणि भरपूर याचे प्रयोग हो आणि पुन्हा आपण करूयात इंटरव्ह्यू तेव्हा. नक्की नक्की. आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी येस. आपण मुलाखत घेत आहे, त्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या लेकीचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. तर एकंदरीत सोशल मीडियाच्या या काळामध्ये आपण जे वाहवत चाललो आहोत, त्यामुळे त्या काळामध्ये आता थांबवायचं कसं हे नाटक नक्की बघायला हवं. यामध्ये तुम्हाला थांबायचं कुठे याचं उत्तर मात्र मिळेल. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार.